1 मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1960 पासून त्यात आणखी 10 जिल्हे निर्माण झाल्यानंतर आत्ता महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. तर चला जाणून घेऊया यापैकी क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे असलेले महाराष्ट्रातील 10 जिल्हे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे कमेंट करून नक्की सांगा. नंबर 10 बीड. बीड जिल्हा हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील 10वा सर्वात मोठा जिल्हा आहे. बीड जिल्ह्यात बीड, किल्ले धारूर, अंबाजोगाई, परळी वैजनाथ, केज, आष्टी, गेवराई, माजलगाव, पाटोदा, शिरूर आणि वडवणी असे एकूण 11 तालुके आहेत. बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 10,693 चौरस किलोमीटर एवढे आहे. नंबर 9 चंद्रपूर. चंद्रपूर जिल्हा हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील 9वा सर्वात मोठा जिल्हा असून तो महाराष्ट्राच्या विदर्भ या विभागात येतो. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, सावली, मूल, बल्लारपूर, पोंभुर्णा, गोंडपिंपरे, वरोरा, चिमूर, भद्रावती, ब्रह्मपुरे, नागवेड, सिंदेवाही, राजुरा, कोरपणा आणि ज्योती असे एकूण 15 तालुके आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 11,443 चौरस किलोमीटर एवढे आहे. नंबर 8 जळगाव. जळगाव जिल्हा हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील 8वा सर्वात मोठा जिल्हा असून हा महाराष्ट्राच्या नाशिक विभागात येतो. जळगाव जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार असेही म्हटले जाते. जळगाव जिल्ह्यात जळगाव, मुक्ताईनगर, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, बोदवड, बडगाव, रावेर, यावल, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, एरंडोल असे एकूण 15 तालुके आहेत. जळगाव जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 11,765 चौरस किलोमीटर एवढे आहे. नंबर 7 अमरावती. अमरावती जिल्हा हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील 7वा सर्वात मोठा जिल्हा आहे, जो महाराष्ट्राच्या विदर्भ या विभागात येतो. अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, अमरावती तालुका, तिवसा, दामणगाव रेल्वे, दारणे, दर्यापूर, भातकुली, नांदगाव, मोर्शे आणि वरुड असे एकूण 14 तालुके आहेत. अमरावती जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 12,235 चौरस किलोमीटर एवढे आहे. नंबर 6 यवतमाळ. यवतमाळ जिल्हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील 6वा सर्वात मोठा जिल्हा असून तो महाराष्ट्राच्या विदर्भ या भागात येतो. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड, जरी जामणी, घाटंजी, अर्णे, केळापूर, कळंब, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, बाभुळगाव, यवतमाळ तालुका, महागाव, मारेगाव, राळेगाव आणि वणी असे एकूण 16 तालुके आहेत. यवतमाळ जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 13,584 चौरस किलोमीटर एवढे आहे. नंबर 5 गडचिरोली. गडचिरोली जिल्हा हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील 5वा सर्वात मोठा जिल्हा आहे. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राच्या विदर्भ या भागात येतो. तसेच गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, आरमोरी, एटापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चामोर्शे, देसाईगंज, धानोरा, बामरागड, मुलचेरा आणि सिरोजा असे एकूण 12 तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 14,412 चौरस किलोमीटर एवढे आहे. नंबर 4 सोलापूर. सोलापूर जिल्हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील 4था सर्वात मोठा जिल्हा असून तो महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्व काठावर स्थित आहे. सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माढा आणि करमाळा असे एकूण 11 तालुके आहेत. सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 14,845 चौरस किलोमीटर एवढे आहे. नंबर 3 नाशिक. नाशिक जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील 3रा सर्वात मोठा जिल्हा असून उत्तर महाराष्ट्रात स्थित आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, सुरगाणा, नांदगाव, मालेगाव, कळवण, येवला, पेठ, दिंडोरी, चांदवड, सटाणा आणि देवळा असे एकूण 15 तालुके आहेत. नाशिक जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 15,530 चौरस किलोमीटर एवढे आहे. नंबर 2 पुणे. पुणे जिल्हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील 2रा सर्वात मोठा जिल्हा आहे. पुणे जिल्ह्यात हवेली, पुणे, मावळ, मुळशी, शिरूर, बारामती, दौंड, इंदापूर, बोर, वेल्हा, पुरंदर, खेड, जुन्नर आणि आंबेगाव असे एकूण 14 तालुके आहेत.
पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 15,643 चौरस किलोमीटर एवढे आहे. नंबर 1 अहमदनगर. अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील पहिला सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात येतो. अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, संगमनेर, कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर, नेवासा, राहाता, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड असे एकूण 14 तालुके आहेत. अहमदनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 17,048 चौरस किलोमीटर एवढे आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.